आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या दोघांनी धावत्या एक्सप्रेस समोर उडी घेत आपल्या आयुष्याची अखेर केली आहे। मुंबईतील विक्रोळी परिसरात ही थरकाप उडवणारी घटना घडली आहे। आपला जीव देणारं हे प्रेमी युगल अल्पवयीन होतं। यापैकी मुलीचं वय 15 तर मुलाचं वय 19 वर्ष असल्याची माहिती आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या दोघांनी विक्रोळी रेल्वे स्थानक परिसरात धावत्या एक्सप्रेस समोर उडी घेत एकत्र आयुष्य संपवलं। त्यांच्या लग्नाला त्यांच्या घरच्यांचा विरोध असल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। रविवारी 26 जानेवारीच्या दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे। याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार 15 वर्षाची मुलगी आणि 19 वर्षाच्या तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची अत्यंत धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे। ही अल्पवयीन मुलगी परप्रांतीय असल्याची माहिती आहे, तर मुलगा हा महाराष्ट्रातील असल्याचं समोर आले। त्यामुळे या प्रकरणात प्रांतवाद किंवा जातीवादाचा काही संबंध आहे का याचा तपास पोलीस करत आहेत। हे प्रेमी युगल भांडूपच्या हनुमान नगर येथे राहणारे होते। रविवारी दुपारी अल्पवयीन मुलगी आपल्या आजीसोबत घरातून बाहेर पडली। त्यानंतर आजीच्या न कळत ती निघून गेली। मुलगी बेपत्ता झाल्यानंतर भांडूप पोलिसात ती बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली। पोलीस तिचा शोध घेत होते, मात्र काही वेळाने रेल्वे पोलिसांनी भांडूप पोलिसांशी संपर्क साधला आणि थेट तिच्या मृत्यूची माहिती दिली। पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे। आपला जीव देण्यापूर्वी या प्रेमी युगलाने कुठली सुसाईड नोट वगैरे लिहिली होती का, कुठला व्हिडिओ वगैरे केला होता का याचा पोलीस तपास घेत आहेत। या घटनेनं भांडूपच्या हनुमान नगर मध्ये एकच खळबळ उडाली आहे। 15 ते 19 हे वय शिक्षण घ्यायचे असते, त्यानंतर आपले करिअर घडवायचे असते। लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुंदर क्षण आहे, त्यासाठी योग्य वेळेची गरज असते। पण अशा बालवयामध्ये असे टोकाचे निर्णय जर घेत असतील तर त्या जन्मदात्या आई वडिलांवर किती भयंकर दुःखाचा डोंगर कोसळत असेल याचा प्रत्येक मुलांनी विचार करण्याची गरज आता पडली आहे। लग्नाचे वय मुलांसाठी 21 तर मुलींसाठी 18 हे कायदेशीर असताना असे अल्पवयात प्रेम प्रकरण करून आत्महत्या करणे हे फार चुकीचे आहे। याच्यातून आत्महत्या करणाऱ्या मुला मुलींच्या परिवारावर कसा दुःखाचा डोंगर कोसळला असेल याचा विचार करणे देखील गरजेचे आहे। प्रेम म्हणजे कोणत्याही वयात कोणत्याही प्रकारे करणे आणि असे टोकाची पावले उचलणे हे समाज विघातक कृत्य आहे। त्यासाठी मुला मुलींनी याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे।